10 मजली इमारतीवर एक इंजिनियर उभा होता आणि खाली जमिनीवर एक मजूर काम करत होता. इंजिनियर मजुराला हाक मारत होता, परंतु गोंगाटामुळे मजुराला आवाज ऐकू येत नव्हता. मग इंजिनियरने एक युक्ती विचारात घेतली. तो वरून 100 रुपयांची नोट खाली टाकतो आणि मजूर नोट उचलून नक्की वर बघेन असं त्याला वाटलं. नोट खाली पडली. मजुराने ती उचलली, परंतु त्याने वर पाहिले नाही. इंजिनियरने 500 रुपयांची नोट खाली फेकली. मजुराने तीही उचलली, परंतु वर मात्र पाहिले नाही. मग इंजिनियरने एक छोटासा खडा उचलला आणि तो खाली मजुराच्या दिशेने फेकला. तो खडा मजुराच्या डोक्यावर लागला. त्याला थोडी वेदना झाली. त्याने लगेच वरती इंजिनियरकडे बघितले. वर पाहताच इंजिनियरने त्याला बोलावले. इथे इंजिनियर देव आहे आणि मजूर म्हणजेच आपण सगळे. जोपर्यंत देव देत राहतो तोपर्यंत आपण अंधाधुंद गोळा करत असतो. आपल्याला ना वाईट कर्माची भीती असते, कोणाची हानी होण्याची. फक्त पैसा मिळावा एवढीच इच्छा असते. पण जेव्हा आपल्या डोक्यावर दगड बसतो, आपल्याला वेदना होतात, दुःख होतं, त्याच वेळेस आपल्याला ईश्वराची आठवण येते. गोष्ट छोटी आहे, पण अर्थ खूप मोठा आहे. धन्यवाद.